पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली। मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये जवळपास 40 मिनिट संवाद। इराण आणि अमेरिकेमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त। ज्यावर हेतुपुरस्कर बेछूट आरोपांचे कोणी पुरावे दिले नाही। रुपाली चाकणकर यांचं फेसबुक पोस्टद्वारे आरोपांना उत्तर। निनावी पत्रामागे कुणाचं सौजन्य होतं ते समोर यायला हवं अशी ही मागणी। खरात प्रकरणामध्ये कोणत्याही आर्थिक व्यवहारात दुष्कृत्यात संबंध नाही असा देखील केला दावा। अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानी आज गौप्यस्फोट करणार। 1825 फोन नंबर्सवरून खरातच्या मोबाईलवर कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानी यांचा हा इशारा। जर दमानी यांचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे, तर अजूनपर्यंत दमानी यांना अटक का केली नाही? दमानी या खरंच बोलत असतील तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? सुषमा अंधारे यांचा हा सवाल। मर्सिडीज कार घेऊन दे अन्यथा तुझा मृत्यू होईल असं म्हणत अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडून आलिशान कार लाटली। गाडीची किंमत 90 लाखांच्याही पुढे। अमरावतीमधल्या परतवाडामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी एमआयएमचा पदाधिकारी शहर अध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्रक स्वीकारतानाचा फोटो समोर। महानगरपालिका निवडणुकीवेळी ओबीसींच्या सभेदरम्यान स्टेजवर उपस्थित राहून रील शूट केली। नाशिकच्या प्रकरणात दोषींवर कठोर शिक्षा व्हावी, दोषींची संपत्ती जप्त करावी, दुसऱ्यांना असं करण्यास भीती वाटली पाहिजे, प्रवीण तोगडिया यांचीही प्रतिक्रिया। केंद्र सरकारकडून लोकसभेतील एकूण जागांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल। प्रस्तावित 131व्या घटनादुरुस्ती अंतर्गत एकूण जागांची संख्या 850 पर्यंत जाणार। 2026 पूर्वीच्या लोकसंख्येनुसार डिलिमिटेशन करण्याची तयारी। नारी शक्ती वंदन या विधेयकाच्या जनजागृतीसाठी भाजपचा पुढाकार। आज संध्याकाळी 5 वाजता चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये मुख्यमंत्री फडणवीस महिलांना संबोधित करणार। नारी शक्ती विचारमंच सामाजिक संस्थेकडून संमेलनाचं आयोजन। शिंदेंच्या शिवसेनेची माढा लोकसभेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। जिल्हा कार्यकारिणीसोबतच महिला आघाडी आणि युवा सेना देखील बरखास्त। खासदार श्रीकांत शिंदेंच्या बैठकीत गैरवर्तन केल्यानं हा निर्णय। टेबलच्या खालून कोणी पैसे घेणार असेल तर प्रत्येक केबिनमध्ये कॅमेरे असावे। तहसीलदार कार्यालयाच्या प्रत्येक केबिनमध्ये कॅमेरे लावा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या सूचना। मुंबईमध्ये भाड्याच्या खोलीत सुरू होती 30 कोटींची एमडी ड्रग्सची फॅक्टरी। गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला कुख्यात ड्रग्स तस्कर मुंबईमध्ये होते सक्रिय। अंधेरीमधील चाळीत 15.44 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त। आरोपी मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास हे ताब्यात। नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपी आनंद पटेलच्या वडिलांचे देखील कारनामे समोर। मुलगा ड्रग्स रॅकेटमध्ये सक्रिय तर वडील रेशन माफिया। वडील लखन पटेल कल्याणमधील रेशनिंग माफिया आधी मोक्का अंतर्गत झाली आहे कारवाई। सरकारने मनात आणल्यावरती एकही ड्रग्सवाला राहणार नाही। वाढत्या ड्रग्स प्रकरणात सरकार जबाबदार, अबू आझमी यांची प्रतिक्रिया समोर। नागपूरमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना फसवल्याचा प्रकार। ॲपवरती प्रोफाईल एका मुलीची, भेटण्यासाठी दुसरी मुलगी, तरुणांना बारमध्ये नेत धमकावत आवाजावी बिल घेतल्याचा प्रकार। गेले रायगडावरती प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल। रायगडावरती प्री वेडिंग शूटनंतर शिवप्रेमींकडून तीव्र संतापही व्यक्त। शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। 1 मे पासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य। चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येतं का याची पडताळणी होईल। मराठी भाषा येत नसेल तर चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रताप सरनाईक यांचा इशारा। गुरुवारी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या प्रदूषण विषयक पाहणीसाठी मंत्री पंकजा मुंडे दौरा करणार। प्रदूषणामुळे चंद्रपूरमध्ये तापमान वाढत असल्याचा देखील दावा। अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांना सक्तीची रजा। गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारची कारवाई। खाण आणि स्टोन क्रशर या मालकांना खंडणी मागितल्याचा आरोप। पुण्याच्या चाकणमध्ये धारदार शस्त्रानं दहशत माजवणाऱ्या तरुणावर कारवाई। समाधान उर्फ सोन्या आवताडे ताब्यात, तरुणाकडून कोयता जप्त। शर्यत संपल्यानंतर बैल आणि मालक यांच्यामध्ये जुगलबंदी रंगल्याचा व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या आंबेगावातली बैलगाडा घाटात शर्यतीचा थरार। मध्य रेल्वेचा तब्बल 168 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेत निर्णय। मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख स्थानकांवरून देशातील विविध शहरांकडे या गाड्या धावणार। मध्य रेल्वेकडून वाडी बंदरामध्ये कोचिंग डेपो उभारण्यात येणार। वंदे भारत रेल्वेचा देशभरात होत असलेला विस्तार लक्षात घेता वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी डेपोची निर्मिती। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना स्थलांतर करण्याचं आवाहन। सेक्टर 6 मधील पुनर्वसन कामांना वेग। पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आपली घरं रिकामी करण्याचे डीआरपीचे आवाहन। भांडूप पूर्वमध्ये बनावट फ्लॅटच्या व्यवहारामध्ये पुजाऱ्याची 84 लाखांची फसवणूक। विक्रोळी पोलिसांकडून मध्यस्थी। बिल्डर आणि पंजाब अँड सिंध बँकेच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मुंबई पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी महिलेने बनावट हॉल तिकीट वापरलं। भोईवाडा पोलिसांकडून सोलापुरातील 20 वर्षीय परीक्षार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल।
पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामात मुंबई महापालिकेकडून बदल ठेकेदाराला जास्तीचे पैसे मिळत असल्याचा आरोप झाला. त्यामुळे गाळ उपशामध्ये 33% कपात. गाळ उपसा 12 लाख मेट्रिक टनांवरून थेट आता 8 लाख मेट्रिक टनांवर पोहोचला. पुण्यातल्या झेड ब्रिजवरती मॉर्निंग वॉकला आलेल्या भावा बहिणीला धमकावून लुबाडणाऱ्या दोघांना अटक. सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाला आणि त्याच्या बहिणीला कोयत्याचा धाक दाखवत लुटलेलं. छत्रपती संभाजीनगरमधील मयूरबाग परिसरात भरदिवसा घरफोडी, घरात शिरताना आणि पसार होताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. जळगावमधल्या पहूरमध्ये महिनाभरापासून वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणला कार्यालयालाच टाळं लावलं. ग्रामस्थांकडून वीज महावितरण कार्यालयावरती ठिय्या आंदोलन. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं, त्यानंतर हे आंदोलन मागे. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या समांतर योजनेचं पाणी अखेर नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचलं. जायकवाडीमधून येणारं पाणी फिल्टर करून छत्रपती संभाजीनगर शहरात पुरवठा केला जाणार. नागरिकांच्या नळाला पाणी यायला अजून बराच अवधी लागणार.